चकल्या करणार आहोत। सर्वप्रथम 2 वाटी तांदूळ, मूग डाळ 1 वाटी, चना डाळ 1 वाटी, मसूर डाळ 1 वाटी, मोठ 1 वाटी, या सर्व डाळी मी दळून आणलेल्या आहे। सर्व मी दळून आणलेल्या आहे। अशा प्रकारचा तयार झालेला आहे। आता आपण चकल्यासाठी पीठ तयार करूया। पीठ टाकलेलं आहे। यात धने आणि जिरं पावडर, अद्रक लसणचा पेस्ट, काली मिर्च पावडर, पावडर टाकला तरी आपल्याला तिखट पाहिजे नसतं, थोडेफार तरी पाहिजे। ठीक आहे, मग थोडं तिखट टाकूया। 1 चम्मच तिखट, मीठ, थंड होऊ देऊ आपण याला। बेकिंग सोडा, यात टाकून देऊ आपण। आता याची कणिक मळून घेऊ आपण। पाणी कमी पडत असेल मळायला तर पाणी टाकता येईल। अगोदर सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। गरम असल्यामुळे मी चमच्याने करून घेऊ। सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ आपण। कणिक मळून झालेली आहे आपली। आता आपण चकल्या टाकून घेऊ। थोडी नरमच आहे, कडक असेल तर ते चकल्या पाडायला त्रास होईल, तर त्यासाठी नरमच ठेवले। चकल्या तयार झाल्या आपल्या। आता आपण याला तळून घेऊ। झाले आपल्या चकल्या तयार। जिया रे झूमे ऐसे जैसे बन माना छे मोर।